खंडाची शान आज आमच्या अक्षयने वाढवलेली आहे। आधी सर्वात पहिले सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आणि सर्व मित्रांना नमस्कार। आमच्या कंडारी गावचे सुपुत्र अक्षय बारे यांनी जे नाव लौकिक केलेलं आहे त्या संदर्भातली ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। जे आमचे धम्ममित्र विजय बारे यांचे जे सुपुत्र आहे अक्षय बारे यांनी UPSCच्या परीक्षेत 9वीत यश मिळवून खंडारीचे नाव लौकिक केले। त्यासह त्यांनी भुसावळ तालुक्याचे नाव पण पूर्ण जिल्ह्यामध्ये नाव लौकिक केले। त्या संदर्भात हा विषय ठेवलेला आहे। तर अक्षय हा 26 तारखेला भुसावळ रेल्वे स्टेशनावरती सकाळी 8 वाजता येणार आहे आणि ती त्यांनी जी मिळवलेली डिग्री आहे UPSCची ती UPSC डिग्री ती बाबासाहेबांना अर्पण करण्यासाठी सकाळी 9 वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याला ते अर्पण करणार आहेत। त्याच अनुषंगाने जसे ते आगमन होतील त्यावेळी सगळ्या समाज बांधवांनी त्यांचा सत्कार ठेवलेला आहे आणि त्याला वाजत गाजत आम्ही तिथपर्यंत येणार आहोत। हेच आमचे आजचे नियोजन आहे। सर्वप्रथम या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी सप्रेम जय भीम। आजच्या या ठिकाणी पत्रकार परिषदेला आयोजन करण्याचे कारण असे आहे, आमचे कंडारीचे सर्वांचे परिचित आमचे धम्ममित्र आयुष्यमान विजयजी बारे यांचे सुपुत्र आयुष्यमान अक्षय विजय बारे हे UPSC या परीक्षेमधून 140व्या रँकनी उत्तीर्ण होऊन ते भुसावळ या ठिकाणी 26 तारखेला येत आहे। तसेच 27 तारखेला त्यांचे सत्कार समारंभाचा कार्यक्रम रेल्वे स्टेशन बौद्ध समाज गुणवंत सत्कार समितीने आयोजित केलेला असून श्रीकृष्णचंद्र हॉल या ठिकाणी त्याचं आयोजन केलेलं आहे आणि कार्यक्रमाची सत्काराची वेळ आहे 27 तारखेला 26/2026ला वेळ सकाळी 11 वाजता कृष्णचंद्र सभागृह रेल्वे स्टेशन शेजारी या ठिकाणी त्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम केलेला आहे। आज हा फार गौरवशाली दिवस असून कंडारी गावाचं नाव व तसेच भुसावळ तालुक्याचे नाव आमच्या अक्षय भाऊंनी पूर्ण भारतात नेलेले आहे। या कंडारी गावाला एक शान म्हणून हे व्यक्तिमत्व लाभलेलं आहे का हे शिलाकृतीमध्ये यांचं नाव कोरल्याच्यानंतर हे अमरजीत हे नाव या ठिकाणी राहणार आहे। मला गर्वानं सांगावं वाटतं, त्यांच्यावर फार अभिमान आहे मला। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या जे विचार बाबासाहेबांचे प्रखर विचार आहे त्या विचारांवर त्यांनी अंमल करून आज हा आपल्या आयुष्याचा प्रवास त्यांनी केलेला आहे। त्यांच्या या यशामागे त्यांच्या वडिलांचे व त्यांच्या आईंचे फार कष्ट आहे, कारण विजू भाऊंनी त्यांच्याकरता जे कष्ट घेतलेले आहे त्या कष्टांना त्यांनी आपल्या समोर ठेवून आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना समोर ठेवून त्यांनी हा जो यशाचा मार्ग अवलंबला आहे त्या यशामागे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंडारी गावाला एक फार अभिमानास्पद बात आहे। त्याकरता मी त्यांचं या ठिकाणी अक्षय भाऊंचा शब्दसुमनांनी सत्कार करतो, स्वागत करतो आणि त्यांच्या आगमनाचा कार्यक्रम ज्या दिवशी आयोजित केलेला आहे त्या दिवशी आम्ही सर्व कंडारीचे सर्व मित्रमंडळी त्यांच्यासोबत राहणार आहे। तरी सर्वांनी त्या ठिकाणी येण्याची कृपा करावी अशी सर्वांना आम्ही विनंती करतो। जय भीम।